नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आता आर टी ओची सेवा ही पेपरलेस सेवा झालेली आहे. म्हणजे आर टी ओमध्ये तुम्हाला न जाता ही कामं होणार आहेत. आता पुन्हा आर टी ओ जी आहे, पुन्हा आर टी ओनं त्यांच्या 56 सेवा ह्या पेपरलेस झालेल्या आहेत. आम्ही सतत तक्रारी करत असतो की आर टी ओमध्ये पाक तिथं खिडकीवर कामं न करता तिथं सगळे काही आता गुरु लोकची असतात आणि आर टी ओवाल्यांना तेच पाहिजे असतात. शिवाय पासिंगच्या ट्रॅकवरती सुद्धा ही मंडळी पासिंग करताना तिथं गुंड ठेवूनच ते वर्गणी करत असतात. मग अशा ह्यांच्यासाठी आपण सतत तक्रार केलेली होती आणि तसं त्यांना परिवहन आयुक्त कार्यालयाकडून तशा त्यांना सूचना दिलेल्या होत्या. आणि 17/3/2025ला त्याच्या अगोदरच्याही तक्रारी होत्या. आणि मग त्यांनी एक अहवाल पाठवलं आहे आणि त्यांनी सहपरिवहन आयुक्तांना बी ते पत्र पाठवलं आहे, मला बी पाठवलं आहे. बघा, हे पत्र आहे. तर 56 सेवेसाठी म्हणजे सर्वसाधारणपणे आर टी ओ हे 110 सेवा देत असतं. म्हणजे तुमची लायसन, वाहनांच्या नोंदणी, लायसन डुप्लिकेट, लायसन नूतनीकरण, नवीन लायसन, पक्कं लायसन, कंडक्टरचे लायसन बिल्ले, अशा ह्या सेवा देत असतं. परंतु इथं आर टी ओ अधिकारी भ्रष्ट आहेत. आणि आता पुण्यातले आर टी ओ अधिकारी यांनी स्पष्ट पत्र दिलेलं आहे की आमच्या इथं 56 सेवा ह्या झालेल्या आहेत. शिवाय आमचा आळंदी या ठिकाणी आळंदी रोडला पासिंग ट्रॅक आहे आणि तिथं आम्ही पोलिसांना तसं त्यांनी पत्र दिलेलं आहे. तिथं जर कोण मैदानावरती अनाधिकृत व्यक्ती वापरून हे करत असेल तर त्यांच्यावरती सहाय्यक पोलीस निरीक्षक बंड गार्डन पोलीस स्टेशन यांना तसा त्यांनी अर्जही देऊन ठेवला आहे की त्याच्यावरती कारवाई करा. तर आता बघूया पुणे आर टी ओ काय काय करतात ते. आपण तिकडे जाणारच आहे पुण्याला, बघू त्यांचं काय काय. ह्यांनी ज्या पद्धतीनं पत्र दिलेलं आहे की बाबा त्यांनी सहाय्यक परिवहन आयुक्तांनाही पाठवलं आहे, हे मलाही पत्र पाठवलेलं आहे. तर ह्यांचा काय काय घोळ आहे तो आपण पुण्यात जाऊन काढू. आणि जर तिथं दोषी अधिकारी पुण्यातले सापडले तर अख्खं पुणे आर टी ओ सस्पेंड करायला लावू, त्यांना चौकशीच्या घेऱ्यात आणू. कारण हे तसे खाली हे कागदी घोडे नाचवतात. आणखीन ह्यांना तिथं ही मंडळी लागत असतात कारण उग्राणी होत असते. तर अजून काय बोरिवली आर टी ओनं आदेश काढलेला नाही किंवा काय नाही, त्यांची तर ती झोपड्यातच फिटनेस देतात. पण जाणार तेही कामातनं आणि लोकांना लुटण्याचं काम हे आर टी ओ अधिकारी करत असतात. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. तर पुन्हा आर टी ओमध्ये आता जे जे घोटाळे होतील ते मी स्वतः पुण्याला जाणार आहे आणि तिथं त्यांचं पाक पूर्ण भांडाफोड करू.